नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रों, मी गणेश तिडके, ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर, नांदेड, लातूर व पुणे. या सेशन मध्ये आपण आज जोसा 2024 जी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या संदर्भात आपण त्याचा वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्या नियमावली कशा असतील, राऊंड बाय राऊंड किती राऊंड होतील, राऊंड बाय राऊंड कसे नियम बदलत जातील, त्याचबरोबर फीस कशा पद्धतीने भरायचे, त्याचबरोबर ऍडमिशन अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायचे, मॉक अलोकेशन काय आहे, त्याचबरोबर त्याला या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या कागदपत्राची यादी काय आहे या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला जोसा या प्रवेश प्रक्रियेमध्ये IIT, त्याचबरोबर NIT, त्यानंतर IIIT आणि CFTI या प्रोसेस जोसा मार्फत राबवल्या जातात. तर त्याचा नुकताच शेड्यूल आलेला आहे. तर शेड्यूल नेमका कशा पद्धतीने आहे ते आपण जाणून घेऊ. तर यामध्ये परीक्षा जी झाल्याच्या नंतर रिझल्ट जो आहे 9 जूनला लागलेला आहे आणि महाराष्ट्राचा अभूतपूर्व रिझल्ट यामध्ये विद्यार्थ्यांनी लागलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचं ब्रॉडवे एज्युकेशनल काउन्सिलिंग सेंटर कडून अभिनंदन. तर 10 जून म्हणजे सोमवार पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 10 जून पासून नेमकं काय करायचंय, तर 10 जूनला सायंकाळी 5 वाजल्यापासून रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हे एकत्रितपणे विद्यार्थ्यांना करायचे. 10 जून पासून ती सुरुवात आहे आणि 18 जून 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना तुमचे कुठले कागदपत्र लागतील का, तर कागदपत्राची आवश्यकता जास्त राहणार नाहीये. फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ही प्रोसेस फॉर्म फिल करायचा आहे, त्याचबरोबर तुमचे जे चॉईस फिलअप करायचे. तर याच्यामध्ये 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील आणि चॉईस फिलिंग करतील त्याचं एक मॉक अलोकेशन म्हणून पहिला मॉक अलोकेशन जाहीर करतील 15 जून 2024 रोजी दुपारी 2 ते 3च्या सुमारास त्याच्यामध्ये अलोकेशन येईल. आता हे अलोकेशन म्हणजे नेमकं काय, तर मॉक अलोकेशन नेमकं काय, सीट अलोकेशन काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी 14 जून पर्यंत भरलेला आहे एक त्यांना मॉक टाईप मध्ये म्हणजे तुमचा नंबर लागू शकतो का नाही हा जोसा मार्फत तुम्हाला दाखवलं जाईल. म्हणजे क्लिक केलं जाईल की बाबा हे ऑप्शन तुम्ही टाकलेत परंतु मिळते नाही मिळते, मग त्याच्यामध्ये काही बदल असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल तुम्ही करून पुन्हा काही ऑप्शन त्याच्यामध्ये इन्सर्ट करून 17 जून पर्यंत तुम्हाला 18 जून पर्यंत तुम्ही करू शकता. तर आता जे विद्यार्थी ब्रॉडवेकडे रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग ही ऑनलाईन पद्धतीनेच आम्ही करून देणार आहोत. कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला इथे ब्रॉडवेला येण्याची आवश्यकता राहणार नाही, सर्व काही ऑनलाईन पद्धतीने प्रोसेस करण्यात येणार आहे. तर यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला आमच्या काउन्सिलरचा फोन येईल. त्या फोन आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व डिटेल्स त्यांना द्यायचे. डिटेल्स दिल्याच्या नंतर ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करण्यासाठी पाठवलं जाईल. आमच्या ऍप थ्रू किंवा व्हॉट्सअप तुमच्या क्रमांकावर तुम्हाला पाठवलं जाईल आणि त्या पाठवल्याच्या नंतर तुम्हाला चेक करायचे तुमची माहिती वगैरे बरोबर आहे का. येस असेल तर डन म्हणून सांगायचे की आम्ही प्रोफार्मा एक प्रोफार्मा देतो, त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहून पुन्हा पाठवायचे आणि येस असेल तर मग रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट होईल. त्यानंतर चॉईस फिलिंगचं असा सीन आहे की चॉईस फिलिंग करताना तुमची जी रँक आहे त्या रँक नुसार तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार पर्सनली तुम्हाला भारतामध्ये काय पॉसिबिलिटीज असेल, कुठं कुठं मिळण्याचे चान्सेस असतील, कोणती ब्रँच कोणतं कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतील याचा एक लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत, शेअर करणार आहोत. आणि त्याचबरोबर ओपनिंग व क्लोजिंग रँक सुद्धा मागच्या वर्षीचा तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत पर्सनली ज्या त्या विद्यार्थ्यांना. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक फॉर्म सुद्धा दिला जाईल. तर फॉर्म तुम्हाला प्रिंट, तुम्ही बाहेरगावी राहत असाल तर फॉर्म प्रिंट करायचा आहे किंवा तुमच्या एखादा ब्लँक पेपर घेऊन त्याच्यावर जे चॉईस फिलिंग करायची. आता चॉईस फिलिंग एवढं तुम्हाला हे तर कळणार आहे की आमच्याकडून तुम्हाला नेमकं भारतामध्ये कुठल्या कुठल्या कॉलेज मिळणार आहे आणि कुठली कुठली ब्रँच मिळणार आहे. मग त्या भेटल्याच्या म्हणजे मिळणार आहे त्या हिशोबाने, पण त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असं वाढेल की तुम्हाला नेमकं त्याच्यातले चॉईस कोणते करायला पाहिजे. तर चॉईस करताना तुम्हाला एक आम्ही असं ऑप्शन देणार आहोत. त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा रँक कशा पद्धतीने टाकायचा आहे
ते तुम्हाला आम्ही चॉईस करण्यासाठी मदत करणार आहोत. त्याचं एक रँकिंग बनवून तुम्हाला आम्ही तुमच्या पर्सनली शेअर करणार आहोत. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा ऑप्शन देत असताना तुम्हाला अडचण जाणार नाहीये. ते ऑप्शन तुमचा फिल करायचं आहे, त्याचा एक सिक्वेन्स बनवायचे आणि आमच्या काउन्सिलरला पाठवायचे. पुन्हा एकदा आमचा काउन्सिलर चेक करेल, त्याच्यामध्ये काही बदल असतील तर तुम्हाला सुचवेल आणि फायनलाइज तुमचं ऑप्शन फॉर्म करेल. ते ऑप्शन फॉर्म तुम्हाला वेगवेगळ्या डेट अनुसार तुम्हाला आम्ही सांगणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला भरायचे. म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंग हा पार्ट एकत्रितच आहे. एकत्रित म्हणजे जवळपास 14 जूनच्या अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन करणे आणि फॉर्म भरून ऑप्शन फॉर्म भरून घेतलेलं चांगलं राहील. कारण तुम्हाला फर्स्ट सीट मॉक सीट अलोकेशन तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय मिळू शकतं, आपण जे फॉर्म भरलेले ऑप्शन त्याच्यामध्ये तुमच्या रँकनुसार अजून काय पॉसिबिलिटीज आहेत तुम्हाला लक्षात येऊन जाईल. त्यानंतर दुसरी मॉक सीट अलोकेशन सेकंड पण होईल. जे विद्यार्थी 17 तारखेपर्यंत भरतील ते त्याचं सुद्धा सीट अलोकेशन 16 तारखेपर्यंत जे भरतील सायंकाळी 5 वाजेपर्यंत, त्याचं 17 तारखेला 12:30 वाजेपर्यंत, दुपारी 12:30 वाजेपर्यंत 17 तारखेला कळेल की तुम्हाला काय मिळते. आणि अजून काही बदल असतील तर त्याच्यामध्ये बदल करून फायनल तुम्हाला 18 जून 2024 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरायचंय. ऑटोमॅटिकली ऑटो सेव्हचं लॉक सिस्टम असतं. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, चॉईस फिलिंग केली आणि त्याच्यानंतर मग फायनल त्याच्यामध्ये ऑटो लॉक किंवा स्वतःही लॉक करून तुम्ही फायनल करू शकता. हा प्रोसेस पहिल्यांदा हा स्टेप करणं कंपल्सरी असणार आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हा कम्प्लीट झाल्याच्या नंतर 19 जून 2024 मध्ये एक दिवस तुमचं व्हेरिफिकेशनसाठी जोसा घेतं. ते व्हेरिफिकेशन वगैरे व्यवस्थित व्हॅलिडेशन करतं आणि त्याच्यानुसार 20 जून 2024 सकाळी 10 वाजता टाइम दिलेला आहे, परंतु एखादा तास मागे पुढे होऊ शकतं. तर फर्स्ट राऊंडचं अलोकेशन राऊंड फर्स्ट तुमचं त्याच्यामध्ये अलॉटमेंट होतं. अलॉटमेंट ज्या विद्यार्थ्यांना झालेलं आहे अशाच विद्यार्थ्यांनी पुढची प्रोसेस करायची. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही त्यांनी काय करायचंय की वेट करायचंय. सेकंड राऊंडचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल नुसार वेट करायचं आहे. पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्याच्या नंतर काय प्रोसेस करायची, तर 20 जून ते 24 जून मध्ये तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग करायची. ऑनलाईन रिपोर्टिंग करायची काय म्हणजे, तर ऑनलाईन रिपोर्टिंग करत असताना काही फीस पेमेंट असतात. म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स फीस असते, ती फीस तुम्हाला पे करायची आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोड करायचे. ज्या त्या कास्टनुसार, ज्या त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता हे डॉक्युमेंट नेमकं कोणते कोणते तर तुम्हाला ते शेवटच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला हे वेळापत्रक झाल्याच्या नंतर सांगणारच आहे. तर यामध्ये फीस पेमेंट करायचे आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे. कुणाला करायचे, ते ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाले अशाच विद्यार्थ्यांना करायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा काही ऑप्शन्स येतील तुम्हाला. फ्रीज, स्लाइड, फ्लोट म्हणून. फ्रीज म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला समाधानी असाल तर फ्रीज करून ऍडमिशन तुम्ही ते म्हणजे फ्रीज करायचे, पेमेंट करायचे आणि बाकीची जी फीस वगैरे आहे ती कॉलेजला भरून फायनल ऍडमिशन तुम्हाला कॉलेज टू कॉलेज करायचं आहे. जर त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये दुसरी ब्रँच हवी असेल, एखादी ब्रँच म्हणजे समजा मेकॅनिकल मिळाली आणि तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे, तर कॉम्प्युटर पाहिजे असेल तर स्लाइड करून तुम्ही त्या ऑप्शन मध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर असे 2 ते 3 ऑप्शन तुम्हाला फ्रीज, स्लाइड, फ्लोट मध्ये सुद्धा तुम्हाला वरचं जे काही ऑप्शन्स आहे दिलेले ऑप्शन, त्याच्या वरचे ऑप्शन तुम्हाला बेटरमेंटसाठी ऑप्शन तुम्हाला जाता येणार आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग करायची, फीस पेमेंट करायची, डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि त्याचबरोबर ही जी प्रोसेस करायची 24 जून 2024 पर्यंत करायची. पण 20 जूनला लागल्याच्या नंतर लागलीच तुम्ही 21 किंवा 22 तारखेला तुम्हाला होईल तेवढं लवकर करायचं. कारण त्याच्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळं होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला त्याच्यामध्ये 24 जूनच्या अगोदर करायचे. 25 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये काही इश्यू असतील, पेमेंट केलेलं असेल तर त्याच्यामध्ये काही बदल असतील तर त्याच्यामध्ये आपण ईमेल वगैरे करून बदल करून घेऊ शकतो. त्यानंतर 26 जून पर्यंत हा रिस्पॉन्ड क्युरी वगैरे जे काही तुमचं काही डॉक्युमेंट मध्ये क्युरी कमी जास्त असेल तर तुम्हाला क्युरी दाखवलं जातं आणि त्याचबरोबर क्युरी तुमची कंप्लीट करण्यासाठी जवळपास 26 जून 2024 पर्यंत हा वेळ दिलेला आहे. तर हा झाला पार्ट रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग आणि राऊंड 1 ची ही पूर्ण प्रोसेस आहे. यामध्ये पण काही प्रश्न वगैरे असतील तर तसं तुम्ही आमच्या काउन्सिलरला किंवा मला स्वतः विचारू शकता. तुम्हाला जे ज्या मोबाईल नंबरवरून फोन येईल तो नंबर, त्याच फोनवर तुम्हाला फोन करायचा आहे किंवा
जे तुम्हाला आम्ही ऍप दिलेले त्यामधून चॅट बॉक्स मधून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. हा झाला पार्ट पहिल्या राऊंडचा. तर आपण आता दुसऱ्या राऊंडचं नेमकं कशा पद्धतीने प्रोसेस असणार आहे ते पाहू. तर यामध्ये एक लक्षात घ्या, जे यावर्षी फक्त 5च राऊंड होतील IIT साठी आणि NIT, IIIT आणि CFTI साठी. 5 राऊंड झाल्याच्या नंतर CFTI चे काही राऊंड असतील ते राऊंड वेगळे होतील. यात अजून एक लक्षात घ्यायचे की ऑप्शन भरत असताना फक्त एकदाच ऑप्शन भरायचे, पुन्हा पुन्हा ऑप्शन भरायची गरज राहणार नाही. एकदा ऑप्शन भरले की ते 5 राऊंड साठी जातील. त्यामुळेच मॉक सीट अलोकेशन मध्ये आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येऊन जाईल की आपल्याला काय पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामुळे मॉक अलोकेशन आणि लवकर तुमचा ऑप्शन फॉर्म 14 तारखेच्या अगोदर भरणं आवश्यक असणार आहे. तर यामध्ये सेकंड राऊंडचं सीट अलोकेशन 27 जूनला आहे. त्याचं रिपोर्टिंग करत असताना फीस पेमेंट वगैरे डॉक्युमेंट अपलोड करणे हेच पहिलं प्रोसेस पहिल्या राऊंडच्या नुसार करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या राऊंडला सुद्धा एक ऑप्शन नवीन दिलेलं यांनी की विड्रॉल करायचं असेल, समजा एखादी सीट तुम्हाला मिळालेली असेल NITची आणि ती विड्रॉल करायची असेल तर विड्रॉल करण्याची जी तारीख आहे 28 जून पर्यंत तुम्हाला विड्रॉल याच्यामध्ये तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर थर्ड राऊंडचं सेम तसंच जवळपास 4 जुलै 2024 रोजी तुम्हाला थर्ड राऊंडचं अलोकेशन लागणार आहे. यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइम मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांनीच फीस पेमेंट करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता लक्षात घ्या की पहिल्या राऊंड मध्ये लागले, डॉक्युमेंट अपलोड केले, फीस पेमेंट केले आणि नंतर तुम्हाला तिसऱ्या किंवा दुसऱ्यामध्ये काही बदल झालेत तर फीस वगैरे पुन्हा भरायची गरज आहे का? तर बिलकुल नाहीये. तुम्ही पहिल्या राऊंडला एकदा भरल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा फीस पेमेंट किंवा डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. परंतु ज्या NIT मध्ये लागलेला असेल आणि IIT मध्ये NIT लागला पहिल्या राऊंडला आणि दुसऱ्या राऊंडला IIT लागला तर तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट अपलोड वगैरे आहे ती प्रोसेस जे फीस पेमेंटची वगैरे असणार आहे ती पेमेंट तुम्हाला ते करणं आवश्यक असणार आहे. राऊंड 3 मध्ये सुद्धा विड्रॉल तुम्ही करून बाहेर पडू शकता. जे काही तुमचे फीस आहे भरलेली तुम्हाला जे असेल ते तुम्हाला काही दिवसामध्ये तुम्हाला ती परत होते. राऊंड 4 चं सुद्धा सेम. यामध्ये जवळपास 10 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत चौथ्या राऊंडचं अलोकेशन असतं. पहिल्यांदाच लागले असेल तर फीस पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड आणि देन 15 जुलैपर्यंत प्रोसेस असणार आहे. या शेड्यूलचं पूर्ण हे जे शेड्यूल दिलेले आहे त्याची PDF तुम्हाला तशी आम्ही ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. त्याचबरोबर पर्सनली सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही फोन करून मागू शकता. तर या पद्धतीनं हे 4 राऊंड होतील. त्यानंतर 5वा राऊंड सीट अलोकेशनचा हा फायनल राऊंड असेल IIT साठी. त्यानंतर कुठलेही राऊंड होणार नसतील. तर फायनल राऊंड असेल या IIT साठी जे विद्यार्थी IIT ला अलॉटमेंट झालेले आहे. लक्षात घ्यायचे आता की हा पार्ट खूप महत्वाचा असणार आहे. 5वा राऊंड झाल्याच्या नंतर तुमचं जे काही पेमेंट आहे, उर्वरित पेमेंट तुमच्या ज्या कॉलेजला लागलेला आहे त्या कॉलेजला तुम्हाला संपर्क करायचा आहे, वेबसाईटला जायचे, फायनल तुमचं जे काही प्रोसेस असेल त्या वेबसाईटला जाऊनच प्रोसेस करायचे. प्रोसेस केल्याच्या नंतर आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा जाऊन तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन करायचं आहे. तर ही प्रवेश प्रक्रिया 22 जुलै 2024 पर्यंत तुम्हाला पूर्ण होणार आहे आणि 22 जुलै पर्यंत जे काही विद्यार्थ्यांना IIT मिळालेलं आहे या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन जाऊन घ्यायचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला NIT मिळाली असेल, तुम्हाला CSAP राऊंड वगैरे मध्ये जायचं नाहीये तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा फायनल ऍडमिशन करून तुम्ही ऍडमिशन कॉलेजला घेऊ शकता. तर या पद्धतीने हे 5 राऊंड होतील. त्यानंतर CSAP चे राऊंड असतील. NIT, IIT, IIIT आणि CFTI साठी होतील ते. यामध्ये सुद्धा याची जी प्रोसेस आहे, याचं जे वेळापत्रक आहे, शेड्यूल तुम्हाला आम्ही जेव्हा येईल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देऊ. सध्या तरी 5 राऊंड पुरतं हे वेळापत्रक आहे आणि त्याच्यानंतर जे काही टप्प्याटप्प्याने तुमचे काही सीट डिस्ट्रीब्युशन असेल, सीट जी उर्वरित सीट्स असतील, जेवढ्या रिकाम्या जागा राहतील, जी सीट वॅकंट राहतील त्या पद्धतीने तुम्हाला ते सीट आम्ही सांगू आणि त्या पद्धतीने CFTIचं कशा पद्धतीने प्रोसेस असेल त्याबद्दल आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे. तर यानंतर एक नोट आहे शेड्यूल ओके. तर जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनेच याच्यामध्ये तुम्हाला डेट घ्यायची, अपॉइंटमेंट डेट घ्यायची. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशनचं तुम्हाला सेंटर येतील त्या ठिकाणी सेंट्रल व्हेरिफिकेशन साठी जायचंय आणि व्हेरिफिकेशन करून तुमचं फायनलाइज करून या प्रोसेसमध्ये तुम्हाला यायचंय. कधी करायचंय ते पहिल्या राऊंडच्या अगोदर, म्हणजे पहिला राऊंड अलॉटमेंट होण्याच्या अगोदर तुम्हाला ते
व्हेरिफिकेशन पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. हा झाला शेड्यूल आणि नियमावली. या नियमानुसार तुम्हाला टप्प्याटप्प्याने जाता येईल. याच्यात काही नवीन अपडेट येत असतील, काही बदल होत असतील तर तसं तुम्हाला ते आम्ही ग्रुपवर किंवा ऍपवर शेअर तसं करणार आहोत. त्यानंतर कागदपत्राची यादी. आता ज्या विद्यार्थ्यांना आताच डॉक्युमेंट कुठलेही लागतील का, तर लागणार नाही, परंतु आता कंप्लीट तुम्ही करून ठेवणं आवश्यक असणार आहे. जसे अलॉटमेंट झालं तर ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फायनल ऍडमिशन घेताना तुम्हाला ते कॉलेजला दाखल करायचे आहेत. तर यामध्ये डॉक्युमेंट लिस्टमध्ये पहिल्यांदा 10वीचं मार्कशीट, त्या विद्यार्थ्यांकडे मार्कशीट असणं आवश्यक आहे. मार्कशीटवर तुमच्या काही विद्यार्थ्यांकडे मार्कशीट वर डेट ऑफ बर्थ असणं आवश्यक आहे. नसतील तर आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी तिन्हीपैकी एक 10वीचं लागेल. आणि ते नसेल तर मग डेट ऑफ बर्थ साठी तुम्हाला आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट हे लागणार आहे. त्यानंतर 12वीचं जे मार्क मेमो आहे, 12वीचं मार्क मेमो तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ऍडमिट कार्ड, जे जेई मेन्सचं ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढून घेणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट पर्सनल विथ डिसॅबिलिटी जे विद्यार्थी आहेत, पीडब्ल्यूडी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 18 तारखेच्या अगोदरच ऑनलाईन पद्धतीनेच त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आणि व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळवायचं आहे. त्यानंतर क्रॉस बँक चेक कॉपी लागेल किंवा पासबुकचं जे पासबुक आहे बँक अकाउंटचं, त्यामध्ये तुम्हाला पासबुक चालेल किंवा क्रॉस चेक चालेल, दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक आम्ही प्रोफार्मा देऊ आणि एका डॉक्टरांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बी देऊ. त्यांच्याकडे तुम्हाला जायचंय आणि ती जी प्रोसेस आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची तुम्हाला ते करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने ही कागदपत्राची यादी तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता किंवा कागदपत्राची यादी तशी आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केलेली ऑलरेडी आहे. तर या पद्धतीने ही प्रोसेस होईल. सुरुवातीला आता तुम्हाला जनरल ऍप्लिकेशन फॉर्म, ऑप्शन फॉर्म, त्यानंतर मग अलॉटमेंट झाल्यानंतर डॉक्युमेंट पेमेंट आणि अपलोड या पद्धतीने प्रोसेस टप्प्याटप्प्याने करायची आहे. यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आमचा जो नंबर तुम्हाला आम्ही पर्सनली आज कॉन्टॅक्ट करणार आहोत, त्या फोनवर तुम्हाला फोन लावायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मेसेज करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. अपडेट काही माहिती मिळाल जसे जसे येतील तसे पद्धतीने तुम्हाला ते कळवण्यात येईल. या सेशन मध्ये इतकंच. काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता. धन्यवाद.